नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल. अक्कलकोट आणि मैंदर्गीतील विजय हा भाजपा कार्यकर्त्यांचे यश, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे प्रतिपादन. ओके दादा, अक्कलकोटमध्ये दणदणीत विजय पुन्हा एकदा मिळवलेला आहे आणि 135 वर्षाची परंपरा मोडीत काढत मैंदर्गीमध्ये देखील तुम्ही विजय मिळवला आहे. किती आनंद आहे भाजपचा या विजयामध्ये? भारतीय जनता पार्टीच्या या विजयामध्ये खरा श्रेय तो आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा. एक मोठं म्हणजे इतिहासातली सगळ्यात मोठी जे विजय आहे ते आज अक्कलकोट नगरपालिकेला मेंदगीमध्ये आम्हाला मिळालं आहे. मेंदगीमध्ये तर कधीही कुठल्याही पक्षाने आजपर्यंत सत्ता मिळवताना आली. 135 वर्षाच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या 75 नंतर पहिल्यांदा कुठल्या तरी राजकीय पक्षानं तो गटाचा गड उद्ध्वस्त करून एक हाती सत्ता मिळवलेला आहे. मी तमाम जनतेचं, मतदारांचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मोठ्या मताधिक्याने आम्हाला जो विजय मिळाला त्याबद्दल मी जनतेचाही आभार. दुधणीची कुठेतरी अपेक्षा होती, दुधणीची या सगळ्यांमध्ये दुधणीची खंत आम्हाला राहिलेली आहे. दुधणीच्या पराभवाचं आम्ही निश्चितच त्याच्यावर आत्मचिंतन करू, कारण एवढं मोठा विजय आम्हाला अक्कलकोट आणि मेंदगीला मिळालेला असताना दुधगींचा पराभव हे आमच्या जेवारी लागणारा विषय येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर आत्मचिंतन करू. दादा, खरं तर विरोधी पक्ष समोर असणं गरजेचं होतं, मात्र मित्र पक्षासोबतच आपली ही लढत झाली ती संपूर्ण तालुक्यामध्ये. विरोधी पक्ष आज उभ्या महाराष्ट्रात कुठंच दिसत नाही. जी लढत आहे ती आमच्या महायुतीमध्ये आणि या जनतेने, या राज्यातील जनतेने विरोधी गटातील सगळ्या पक्षांना झिडकारलेलं आहे. आज जर बघितलं तरी महायुतीच्या पक्षातच आमच्यात स्पर्धा सुरू आहे आणि अर्थातच आता निकाल जर बघितलं महाराष्ट्रात नंबर 1 हा भारतीय जनता पार्टी आहे. अक्कलकोटमध्ये भारतीय जनता पार्टी प्रथम आहे. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निवडणुकीत आम्हाला जो जनतेनं जो कौल दिला आहे तो जनतेचा विशेष आभार. जिल्ह्यात मात्र कुठेतरी निराशा भाजपच्या हाती लागण्याची पाहायला मिळते. केवळ 3 ते 4 जागांवरती भाजप आता सध्या आघाडीवरती आहे. इतर ठिकाणी सगळं स्थानिक राजकारण आणि शिंदे सेना आपल्याला विजय होताना दिसते. नाही, यापूर्वी जर बघितलं ना जिल्ह्यामध्ये सरसकट भारतीय जनता पार्टीवर हा पहिल्यांदाच आमचा प्रयोग होता. आणि यापूर्वीही जिल्ह्यात जर म्हणलं की फक्त अक्कलकोट, मैंदर्गी आणि बार्शी हे 3च नगरपालिका, अक्कलकोट, दुधनी आणि बार्शी या 3च नगरपालिका कमल चिन्ह. त्या मानानं ही जी निवडणूक आहे आम्ही एक प्रयोग केला होता की सरसकट सगळीकडेच कमल चिन्ह घ्यायचं आणि त्यामुळं पूर्वीची जी परिस्थिती ती कायम राहिलेली आहे. नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे, पण कुठेतरी नगराध्यक्षांनाच्या बाबतीत अपेक्षित यश मिळालेलं नाही आहे. पण एक पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला प्रयत्न मी केला होता. नगराध्यक्ष जरी कमी आले तरी कमल चिन्हावर लढलेल्या नगरसेवकांची संख्या आज त्यामुळे हे आमचं यश आहे. हा प्रयोग फसला असं म्हणावं लागेल, कारण युतीचं जर राजकारण केलं असतं तर शिंदे सेना आणि आपण एकत्रित मिळून महायुतीमुळे जर जिल्ह्यामध्ये एखादी सत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये असू शकली असती. त्यामुळे कदाचित हा प्रयोग फसला असं म्हणावं लागेल. कमळच्या शिंदे सेनाचं आमची युती होईल अशी परिस्थिती जिल्ह्यात कुठंच कुठला असेल, जिल्ह्यात असेल. मला स्पर्धेत 2 नंबरला शिंदे सेना होते आणि सगळ्या कार्यकर्त्यांना अकोमोडेट करणं ह्या परिस्थितीमध्ये शक्य झालं नसतं. त्यामुळं आम्हाला ही निवडणूक अशा पद्धतीने लढावं लागलं. पण निश्चित काही अडचण नाही. जो प्रमुख विरोधी पक्ष आहे, उभाटा असेल, शरद पवार राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या जिल्ह्याच्या राजकारणात कुठेही दिसत नाही आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात 1 नंबरला आजही पुणे शहरातील भारतीय जनता पार्टी आहे आणि 2 नंबर अर्थात महायुतीचे पक्ष आहे. त्यामुळं मला जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष नामशेष केला आहे, जे आहे ते 1 नंबरला आत्ताही. शहरात खरं तर निकालाच्या अगोदरच विजयाचे बॅनर हे लागले होते. काय नेमका कसा होता कार्यक्रम? अक्कलकोटच्या जनतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. अक्कलकोटची जनता 91मध्ये ज्यावेळी राज्यात कुठं सत्ता नव्हती त्यावेळी इथं भारतीय जनता पार्टी सत्ता या जनतेने आम्हाला दिलं होतं. त्यामुळे एक निश्चित खात्री आमच्या कार्यकर्त्यांना होती की इथं आमचा मोठा विषय म्हणा. त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात बॅनरकडे फटाकेवाली. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.